नमस्कार मित्रांनो. डाईस अँड क्यूब्स आपल्याला या भागात शिकायचं आहे बरं का. मागचे सर्व जवळपास ऑलमोस्ट लेक्चर्स आपल्या ॲपचे संपलेले आहेत. त्यामध्ये डाईस अँड क्यूब हा एक भाग राहिलेला होता, तर त्याला आपल्याला कंप्लीट करून घेणे आहे. क्यूब अँड डाईस. तर हा एक महत्त्वाचा पार्ट असू शकतो तुमच्यासाठी समोर ज्या येणाऱ्या सरळ सेवा भरती ज्या आहेत त्यामध्ये या डाईस अँड डाईसवर क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे. राईट. की प्रश्न कसे असतात प्रश्न असतात की एखादा डाईस तुम्हाला दिलेला असतो, अशा टाईपचा डाईस दिलेला असतो आणि या डाईसला जर एखाद्या कुठल्या तरी रंगाने पेंट केला असेल, या डाईसला एखाद्या कुठल्या तरी रंगाने जर पेंट केला असेल तर याच्यावरून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तयार होतात की हा जो डाईस आहे याचे जे 6 भाग असतात, 6 फेसेस असतात. एक फेस, हा दुसरा फेस आणि तिसरा फेस. फक्त 3च फेस आपल्याला दिसतात, हे तर आपण डाईसमध्ये शिकून चुकलेलोच आहेत. आणि 3 फेसेस ते हाईड झालेले असतात, जे लपलेले असतात ते दिसत नाही. जसं हा वरचा जो फेस आहे याचा अपोजिट हा खालचा फेस जो बेसमध्ये असेल तो आपल्याला दिसणार नाही. हा उजव्या भागाचा जो फेस आहे त्याचा इकडे डाव्या भागाला एक फेस असतो तो दिसणार नाही. आणि हा फ्रंटचा फेस दिसतोय, हा जो आहे फ्रंटचा फेस, याच्या मागे एक फेस असतो तो आपल्याला असे 3 फेसेस दिसणार नाहीत. त्यापैकी 3 फेसेस दिसतात, 3 फेसेस दिसत नाही. आणि या डाईसला जर काही तुकडे करण्यात येत असेल स्क्वेअर टाईप मध्ये, जसं हा तुम्हाला दिसतोय की हा एक कंप्लीट डाईसचा हा जो स्क्वेअर आहे याला 5 तुकडे 1 2 3 4 5 5 तुकडे 1 2 3 4 5 5 भागामध्ये याला डिवाइड करण्यात आलंय. सेम इकडे पण 1 2 3 4 5, इकडे पण 1 2 3 4 5 अशा 5 भागामध्ये यांना डिवाइड करण्यात आलंय सारख्या स्क्वेअर्स मध्ये. आणि मग या डाईसला क्वेश्चन असा ड्रॉ होतो की या डाईसला जर एखादा रंग देण्यात येत असेल, तर एक रंग असणारे डाईस किती, 2 रंग असणारे डाईस किती आणि 3 रंग असणारे डाईस किती, असा तर प्रश्न पडतोच. शिवाय असे पण डाईस तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात ज्याला एकही रंग नाही. किंवा कधी कधी प्रश्न असा पडतो की कमीत कमी एक रंग असलेले कमीत कमी किती डाईस असतील, कमीत कमी 2 रंग असलेले किती डाईस असतील, असे भरपूर प्रश्न तयार होतात. शिवाय एक प्रश्न की याला जर 5 सारख्या भागामध्ये विभागण्यात येत असेल तर एकूण किती डाईस तयार होतील असेही प्रश्न पडतात. असतात अगदी सोपे. मी तुम्हाला काउंटही करून दाखवेल किंवा थोडाफार जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज पडत असेल तर तो फॉर्म्युला सुद्धा सांगेल आणि सहज काउंटही करून दाखवेल. की समजा हा एक डाईस आहे, हा डाईस स्क्वेअर स्वरूपामध्ये असतो आणि त्याला 1 2 3 4 5 या 5 भागामध्ये त्याला डिवाइड करण्यात आलं. आणि जसं याला डिवाइड करण्यात आलं, हे सर्वच सर्व 5 भागामध्ये तुम्ही बघितला असेलच तो डाईस 3x3 चा असतो. तो हा 5x5 चा डाईस आहे आणि याला जर डिवाइड करण्यात येत असेल तर हे 5-6 पद्धतीचे प्रश्न कसे डील होतात. की सर्वात पहिला प्रश्न, एका डाईसला जर सारख्या 5 भागामध्ये डिवाइड करण्यात येत असेल तर सर्वात पहिला प्रश्न तुमचा तयार होतो की एकूण डाईस मीन्स टोटल घन किती तयार होते. हा जो एक घन होता त्याला सारख्या 5 भागामध्ये आपण डिवाइड केले तर प्रश्न सर्वात पहिला तयार होतो की एकूण घन किती. आता एकूण घन जर काढायचे असेल तर या डाईसला जितक्या भागामध्ये डिवाइड करण्यात आला 1 2 3 4 5 आणि वर खालून पण 1 2 3 4 5 हा सिमेट्रिकल टाईपच असतो. सिमेट्रिकल मीन्स 5x5 6x6 4x4 8x8 क्वेश्चन अशाच घनांवर तयार होतो. तर एकूण घन किती हा जर प्रश्न विचारला असेल तर n चा क्यूब, जिथे n बरोबर तुमची कोणती किंमत असायला पाहिजे, जितक्या भागामध्ये या घनाला डिवाइड करण्यात आलाय तर 5 भागामध्ये याला डिवाइड करण्यात आला आहे तर 5 चा घन म्हणजे टोटल 125 घन तयार होतील. एकूण घन, या घनाला जर 5 सारख्या भागामध्ये डिवाइड करण्यात येत असेल तर एकूण घन तयार होतील तुमचे 125. किती तयार होतील? 125. म्हणजे त्याचा काय केला आपण 5चा घन. थोडं जर मोजून बघण्याचा प्रयत्न कराल तरी तुम्हाला 125च घन यामध्ये सापडतील. राईट. जसं चला मोजण्याचा जर प्रयत्न केला तर बघा, हा एक घन जर हा काउंट केला तर हा तर टोटल तुमचा तयार करतोय 25.
हा टोटल किती तयार करतोय, हा टोटल 5 गुणिले 5 25 सेम. हा मागचा घन जर काउंट कराल, मागचा घन तो सुद्धा तुमचा 25च तयार करतो, तर 25 आणि 25 हे झाले 50. याशिवाय हे मधले 3 घन जे आहेत, हे मधले 3 घन हे सुद्धा 25 25 25 तयार करतील. तर 25 25 25 25 25 या सर्वांची जर बेरीज केली, तुम्ही सर्वांची बेरीज केली तर ती मिळतं तुम्हाला 125. म्हणजे तो काय झाला तुमचा 5चा घन, एकूण घन तयार होतील तुमचे 125. राईट, हा झाला एकूण घन. चला क्वेश्चन नंबर दुसरा बघा. क्वेश्चन नंबर दुसरा की क्वेश्चन नंबर सेकंड, एक बाजू रंगवलेले घन किती. फक्त एकच बाजू रंगलेली असायला पाहिजे असे घन किती. तर तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे, यानुसारही सांगतो किंवा तुम्हाला इथून मोजूनही सांगता येईल की यामध्ये जर थोडंसं फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची जर वेळ येत असेल तुम्हाला, तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, n-2 चा स्क्वेअर, n-2 चा स्क्वेअर गुणिला 6 करतो. गुणिला 6 का करतो आपण, कारण त्याला 6 फेसेस असतात, त्यामुळे की n-2 टोटल nची व्हॅल्यू तर आपण 5 काढली होती, कारण 5 भागामध्ये या घनांना डिवाइड करण्यात आलेला आहे. तर 5 वजा 2 म्हणजे 3चा वर्ग. यांची किंमत किती 5, 5 वजा 2 म्हणजे 3, 3चा वर्ग गुणिला 6, 3चा वर्ग करा 9, 9 गुणिला 6 म्हणजे एकूण 54 घन असे असतील. या 125 पैकी एकूण 54 घन असे असतील ज्याची फक्त एकच बाजू रंगलेली दिसेल तुम्हाला, ज्याची फक्त एकच बाजू रंगलेली दिसेल. आता हे तर फॉर्म्युलानुसार, असा काही विशेष कठीण फॉर्म्युला नाही आहे, तुम्हाला सहज लक्षात ठेवता येईल. पण जर फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर तुम्हाला या आकृतीवरूनही मोजता येईल की एकच रंग असणारे घन किती तयार होते. बघा, एकच रंग असणारे घन किती तयार होते. जर तुम्ही या घनाचा, हा जो घन आहे, या घनाचा जर विचार करत असाल तर याला 3 रंग असतील बरं का, की ही एक बाजू रंगलेली असेल, ही एक बाजू रंगलेली असेल आणि याच्या मागची एक बाजू रंगलेली असेल. सेम या घनाचा जर विचार करत असाल तर याला पण 3 बाजू रंगलेल्या असतील, 1 2 3, या घनाच्या 3 बाजू रंगलेल्या आहेत. तर अशाच या कॉर्नरचे हे जे आहेत याला तर तुम्ही विचारात घेऊ शकत नाही, तर याला सुद्धा 3 बाजू रंगलेल्या असतील. शिवाय ही एक बाजू याला जर बघाल तर हा घन जर वेगळा काढाल तर इथे 2 बाजू रंगलेल्या दिसतील तुम्हाला, 2 बाजू. सेम इथे पण 2 बाजू, या घनाला सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही, इथे पण या घनांना तुम्हाला घेता येणार नाही. याच्या बाजूला जे असणारे जे आहेत त्यांचे 2 बाजू रंगलेले. तर मध्ये राहिलेले फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 8 घन असे आहेत. हे 8 घन तुम्हाला असे मिळतील ज्यांची एकच बाजू रंगलेली दिसेल तुम्हाला, कारण याच्यासोबत जे घन तयार होतील ते आतमध्ये असणारे घन ज्यांची कुठलीच बाजू रंगलेली नसेल. तर असे एका साईडवर 9 घन तयार होत आहेत ज्यांची फक्त एकच बाजू रंगलेली असेल. आणि असे तर 6, इथे पण हे मधले 9 मिळतील, सेम इथे पण हे मधले 9 मिळतील, आणि सेम जे 3 बाजू तुम्हाला दिसत नाहीये, 3 फेसेस जे तुम्हाला दिसत नाही त्याचे पण 9 9 9 असे 9 गुणिला 6 असे 54 घन असतील. असे 54 घन असतील ज्यांची फक्त एकच बाजू रंगलेली असेल, राईट. तर हा झाला तुमचा दुसरा प्रश्न. क्वेश्चन नंबर 3 की 2 बाजू रंगवलेले घन किती. 2 बाजू रंगवलेले घन जर काढायचे आहे तर n-2 आपण इथे पण घेतला होता, n-2 इथे पण घेणे. इथे वर्ग केला होता, फक्त इथे वर्ग काढून गुणिला 12 करते. किंवा असं लक्षात ठेवा की एक बाजू रंगवलेले घन n-2 त्याचा वर्ग गुणिला 6 होता, आणि जर 2 बाजू रंगवलेले घन जर काढायचे असेल तर हा जो 2 आहे हा याच्यासोबत गुणाकारात घेऊन घ्या, 2 गुणिला 6 12. म्हणजे तुम्हाला असं पण लक्षात ठेवता येईल, 2 बाजू रंगवलेले घन काढायचे असेल तर n-2 जो इथे घेतला होता तोच इथे, पण इथे वर्ग न करता गुणिला 12 करा. तर n म्हणजे तुमची 5 2 म्हणजे 3 गुणिला 12 म्हणजे 36 असे घन असायला पाहिजे, 36 असे घन असायला पाहिजे ज्यांच्या 2 बाजू रंगलेल्या असतील. राईट. चला बघूया आपण
आकृतीमध्ये अशा किती मिळतात आपल्याला ज्याच्या दोन बाजू, राईट. जसं हा इथे या कॉर्नरचे तर तुम्हाला घेता येणार नाही, कारण कॉर्नरचे जे आहेत त्याचे 3 बाजू रंगलेले असतील, राईट. हे जे मधले शिल्लक आहे जे आता आपण काउंट केले हे तर असतील 1 बाजू रंगलेले. पण हा बघा, हा एक मिळतोय आणि हा एक मिळतोय, हा एक मिळतोय, हा एक मिळतोय, हा एक मिळतोय आणि हा एक मिळतोय. असे यामध्ये हे तीन डाईस किंवा 3 घन तुम्हाला असे मिळत आहेत ज्याची फक्त 2च बाजू रंगलेली दिसतील. सेम इथे पण बघा, हा एक आणि हा एक. इथे पण 3 तुम्हाला असे घन मिळतात ज्याच्या 2 बाजू रंगलेल्या असतील. सेम इथे पण हे 3 मिळतील तुम्हाला, इथे पण हे 3 मिळतील तुम्हाला. म्हणजे या एका फेसवर तुम्हाला किती घन मिळत आहेत तर 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 असे घन मिळत आहेत ज्यांच्या 2 बाजू रंगलेल्या आहेत, सेम जर याचा अपोजिट इकडचा जर भाग बघाल तर याचे सुद्धा 1 2 3 आणि जे बाजूचा मागचा जो भाग दिसत नाहीये त्याचे पण असे 3 3 3 3 असे 12 आणि 12 तयार होते. फक्त हे जे 12 आणि 12 24 तयार झाले. आता यामध्ये तुम्हाला हे 3 घेता येणार नाही, कारण हे 3 ऑलरेडी मोजण्यात आले. हे 3 पण घेता येणार नाही. तुम्हाला हे 3 घ्यावे लागतील आणि हे 3 घ्यावे लागतील. तर हे होतात 6, 12 आणि 12 झाले 24, 24 आणि हे 6, 24 आणि 6 झाले 30. सेम या खालच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला आता हे 3 घेता येणार नाही तुम्हाला, कारण हे तर रंगलेले आहेतच. याच्या मागचे हे 3 आणि जी बाजू तुम्हाला फेस दिसत नाही त्याचे 3, असं सुद्धा तुम्हाला 6 ते पुन्हा ऍड होतील. 30 आणि 6 अशी 36 घन असतील. असे 36 घन असतील जे 2 बाजू त्याच्या रंगले आहेत. किंवा पुन्हा एक शॉर्टकट सांगताय तुम्हाला की इथे तुम्हाला मिळाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एका फेसमध्ये मिळाले तुम्हाला 12. एका फेसमध्ये तुम्हाला मिळाले 12 आणि कोणत्याही डाईसचे फक्त 3 फेसेस तुम्हाला दिसत असतात. तर कोणत्याही डाईसचे 3 फेसेस दिसत असतात तर गुणीला 3 करा. 12 गुणीला 3 36. हे सुद्धा असे मिळतील तुम्हाला डिरेक्टली, कारण या डाईसचे फक्त 3, हा एक फेस, हा एक फेस आणि हा एक फेस, असे 3च फेसेस दिसत आहेत. तर हे जे टोटल होतात त्याला गुणीला 3 करा, म्हणजे 2 बाजू रंगवलेले असे 36 फेसेस किंवा 36 डाईस तुमचे 36 घन तयार होतील 2 बाजू रंगवलेले, राईट. तर हे झाले 36. पुन्हा नंबर 4 बघा, 3 बाजू रंगवलेले घन किती? हा प्रश्न जर कितीही हा 5x5 घेतलाय आपण, तो किती बाय किती पण असो, 6x6, 8x8 किंवा 3x3, 3 बाजू रंगवलेले घन याचे एकच उत्तर तयार होतं, दॅट इज 8. 3 बाजू रंगवलेले घन हे फक्त 8च तयार होतात. कोणतीही आकृती असो, यामध्ये कोणतीही आकृती असो, 3 बाजू रंगवलेले घन हे नेहमी 8 तयार होतात. त्याचं कारण सुद्धा सांगतोय तुम्हाला. हा 5x5 आहे, तर या चौकटीत जर बघाल तर हा एक मिळतोय तुम्हाला, एक ज्याचे 3 बाजू रंगलेले आहेत. सेम हा एक मिळतोय तुम्हाला जिथे हा मागची बाजू तुम्हाला दिसत नाही पण ती रंगलेली असेल. इथे तुम्हाला हा सुद्धा एक असा दिसतोय की इथे मागची बाजू दिसत नाही. इथे हा जो कॉर्नरचा आहे इथे मागची बाजू दिसत नाही. असे याच्यामध्ये 4 तयार होतात. म्हणजे जे कॉर्नरला असतील, जे एक्स्ट्रीमली कॉर्नरला असतील, फक्त तेच घन 3 बाजू रंगलेले दाखवू शकतील. हा एक्स्ट्रीमली कॉर्नरला आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे आणि हा सुद्धा आहे. असे हे जे 4 कॉर्नर आहेत तसेच 4 कॉर्नर तुम्हाला इकडे मिळतील. हा एक कॉर्नर, हा दुसरा कॉर्नर, हा तिसरा कॉर्नर आणि एक चौथा कॉर्नर जो तुम्हाला दिसत नाहीये. कारण तुमच्याकडे जो क्यूब असतो ना खेळांच्या 3x3चा, त्याला तुम्ही जर बघाल तर 8 कॉर्नर असतील, त्याला 8 कॉर्नर. आणि त्या 8च्या 8ही कॉर्नरला जर तुम्ही तो घन वेगळा काढण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला त्या घनाचे 3 बाजू रंगीत असलेले दिसतील. तर कुठलाही घन, हा 5x5 दिसतोय तुम्हाला, हा 8x8 जरी असेल तरी 3 बाजू रंगलेले घन किती, हा प्रश्न कुठे पण जर येत असेल त्याचे उत्तर फक्त 8च असायला पाहिजे. तर त्याचे उत्तर नेहमी तयार होईल 8, त्याच्याशिवाय दुसरं तयार होणार नाही, राईट. हा झाला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, की एकही बाजू न रंगवलेले घन किती? एकही बाजू न रंगलेले घन किती? तर याला पण मी एका सूत्राच्या स्वरूपात इथे लिहून दिलंय, n-2.
n-2 चा घन, n-2 चा घन. n जिथे 5/5 ची सिमेट्रिकल डायग्राम होती आपली, तर यांची किंमत 5, 5 वजा 2, 5 वजा 2 म्हणजे 3 चा घन, आणि 3 चा घन म्हणजे 27. 27 असे घन असतील ज्याची एकही बाजू रंगलेली नाही, एकही बाजू रंगलेली नाही. बघा, थोडस एक्सप्लेन करून देत आहे पुन्हा तुम्हाला की जर याला तुकडे केले तर यांच्या मध्ये जे असणारे घन असतील ना, घन ज्यांच्यापर्यंत रंग पोहोचलेला नाही आहे, ते एकूण असतील, एकही बाजू न रंगलेले घन. जसं यामध्ये बघा, टोटल घन होते आपल्याकडे 125, टोटल घन होते आपल्याकडे 125 टोटल, याचे तुकडे केले तर त्यापैकी एक बाजू रंगवलेले घन होते 54, त्यापैकी एक बाजू रंगवलेले घन होते 54, तर 54 मायनस करून देऊया. त्यापैकी दोन बाजू रंगवलेले घन होते 36, दोन बाजू रंगवलेले घन होते 36, 36 ला मायनस करा. आणि तीनही बाजू रंगवलेले घन जे होते 8, तीनही बाजू रंगवलेले घन होते तुमचे 8, त्यामधून 8 मायनस करा, तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर 27च तयार होतं का बघा. चला बेरीज करू. 125 मायनस 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 यांची ॲडिशन करू. 4 आणि 6 10 आणि 8 18, एक शिल्लक 6 आणि 3 9, याला मायनस करा. बघा किती राहिले आहेत, 27. 27 असे घन असतील, 27 असे घन असतील ज्यांची एकही बाजू रंगलेली नाही. आपण काय केलं आहे, टोटल 125 घन त्याचे तयार होत आहेत. त्यापैकी रंगलेले, एक बाजू रंगलेले, दोन बाजू रंगलेले आणि तीन बाजू रंगलेले, या तिघांना आपण मायनस करून दिले 125 मधून, तर तयार काय झालाय तुमचा 27. 27 असे घन असतील ज्यांची एकही बाजू रंगीत नाही. राईट. तर थोडं अशा पद्धतीने लक्षात ठेवा, किंवा थोडा या सूत्राचा जरी वापर केला तुम्ही की एकही बाजू न रंगलेले घन किती, तर n-2 चा घन करा, तुम्हाला उत्तर तेच मिळेल 27. राईट. चला, हा तर झालाय पुन्हा. बट प्रश्न कसा विचारला जातो, प्रश्न विचारला जातो या पद्धतीचा, कमीत कमी एक बाजू रंगलेले घन किती. कमीत कमी या शब्दाचा उल्लेख केलेला इथे बघा, आपण प्रोबॅबिलिटी मध्ये शिकलोय. कमीत कमी या शब्दाचा उल्लेख असेल म्हणजे जास्तीत जास्त किती पण, जास्तीत जास्त किती पण. हा बोलतोय कमीत कमी एक बाजू, कमीत कमी एक बाजू, जास्तीत जास्त दोन बाजू पण रंगलेले असतील तरी चालतील, जास्तीत जास्त तीन बाजू रंगलेले असतील तरीही चालेल. तीनच्या वर चार बाजू रंगलेल्या तर कधी सापडणार नाही, तुम्हाला आढळणार नाही. तर कमीत कमी एक बाजू, कमीत कमी एक बाजू, तर एक बाजू रंगवण्यासाठी आपला फंडा काय आहे की n-2 चा स्क्वेअर इंटू 6, याच्यापासून काय मिळेल आपल्याला, कमीत कमी म्हणजे एक बाजू रंगलेल्याचे सर्व टोटल आपल्याला डाईस मिळतील. कमीत कमी एक बाजू बोलताय, दोन बाजू रंगलेले मीन्स n-2 इंटू 6 बरोबर. आत्ता थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं आपण, याच्यापासून काय मिळतील तुम्हाला, टोटल दोन बाजू रंगलेले. कमीत कमी एक बोलताय, जास्तीत जास्त दोन चालेल, किंवा कमीत कमी एक बोलताय तर जास्तीत जास्त तीन बाजू रंगलेले पण घन तुम्हाला देता येईल. आणि तीन बाजू रंगलेलेचे निश्चित 8च घन तयार होतात, हे तर माहिती आहे. तर कमीत कमी एक बाजू रंगलेले घन किती, तर या तिघांची आपण करूया बेरीज, या तिघांची आपण करूया बेरीज. 5 वजा 2, 5 वजा 2 3 चा वर्ग 9, 9 गुणिला 6 हा आला होता तुमचा 54, प्लस 5 वजा 2 3, 3 गुणिला 6 3 गुणिला हा इथे होता 12 बरं का आपल्या मगाशी, 3 गुणिला हा होता 12. राईट. तर n-2, 5 वजा 2 3, 3 गुणिला 12, 12 म्हणजे हा झाला होता 36, प्लस 8, तर 54 आणि 36 आणि 8 यांची बेरीज करू. 54 आणि 36 झाले 90, 90 आणि 8 98 घन असे असतील, 98 घन असे असतील ज्यामध्ये कमीत कमी एक बाजू रंगलेले आहेत, कमीत कमी एक बाजू रंगलेले आहेत. किंवा याला दुसरा प्रयोगही तुम्हाला करता येईल. तुमच्याकडे टोटल 125 घन आहेत, तुमच्याकडे टोटल 125 घन आहेत, आणि यामध्ये बघा एकही बाजू न रंगलेले घन ते 27 आहेत. एकही बाजू न रंगलेले घन जर 27 मी इथून मायनस करून देईल, एकही बाजू न रंगलेले घन 27 जर मायनस करून देईल, बाकीचे शिल्लक असलेले जे घन असतील त्यामध्ये कमीत कमी कुठेतरी एक बाजू कमीत कमी रंगलेली असेल, तर 125 मधून 27 मायनस करा, तर 98 घन असे असायला पाहिजे ज्यांची कमीत कमी एक बाजू रंगलेली असेल.
राईट. 98 हे व्हायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चला क्वेश्चन नंबर 7 बघा, की कमीत कमी दोन बाजू रंगलेल्या असायला पाहिजे. जास्तीत जास्त 3 चालेल, पण 2च्या कमी एक बाजू रंगलेली चालणार नाही. तर कमीत कमी 2 बोलताय, तर 2 बाजू रंगण्यासाठी n-2 इंटू 6, सॉरी इथे पण चुकण्यात लिहिलं आहे n-2 इंटू 12, बरं का. n-2 गुणिला इंटू 12, तर n आहे तुमचा 5, 5 वजा 2 3, 3 गुणिला 12, 3 गुणिला 12 म्हणजे 36 प्लस हा 8. कमीत कमी 2 बाजू बोलताय, जास्तीत जास्त 3 बाजू रंगल्या असतील तरीही चालेल. आणि 3 बाजू रंगल्या असतील तर ते तर कॉन्स्टंट आहे, ते 8 म्हणजे 8 कॉर्नरचे ते येणार. तर 36 अधिक 8 म्हणजे 44 असे घन असायला पाहिजे. 44 असे घन असायला पाहिजे ज्याचे कमीत कमी 2 बाजू रंगलेले आहेत. तुम्हाला असा कुठला तरी एक डाईस 4x4, 5x5, 6x6, 8x8 कसाही एक डाईस दिला जातो आणि त्यांच्यापासून हे 7 प्रश्न तयार होतात. एकदा पुन्हा रिकॉल करून घ्या ते 7 प्रश्न काय, की सर्वात पहिला प्रश्न, एकूण घन किती. तर जितके तुकडे करण्यात आले आहेत त्याचा घन करणे, याचे 5 तुकडे केले होते, तर 5चा घन एकूण घन झाले 125. क्वेश्चन नंबर 2 बघा, एक बाजू रंगवलेले घन किती. एक बाजू रंगवलेले घन n-2 चा स्क्वेअर इंटू 6, तर n-2 म्हणजे 5 वजा 2 3चा वर्ग 9 गुणिला 6, 9 गुणिला 6 54. 2 बाजू रंगवलेले घन किती, तर यालाच हा फॉर्म करणे आहे, साइन दुने हा इथे फक्त 12 करणे आहे. n-2 इंटू 12, 5 वजा 2 3, 3 गुणिला 12 36 असायला पाहिजे तुमचे 2 बाजू रंगवलेले. 3 बाजू रंगवलेले घन हे तर 8च असतील. आकृती कशी पण असो, सिमेट्रिक डायग्राम, त्याचा एकच आन्सर तयार होईल 8. 3 बाजू रंगलेले घन जर कोणते असेल तर ते फक्त 8च तयार होतील. एकही बाजू न रंगलेले घन जर काढायचे असेल तर n-2 चा घन करून घेणे. हे नाही तुमच्याकडे 5, 5 वजा 2 3, 3चा घन 27 असे घन असतील ज्याची एकही बाजू रंगलेली नाही आहे. आणि कमीत कमी एक बाजू रंगलेला घन किती, तर कमीत कमी एक बोलता तो, जास्तीत जास्त 2 किंवा जास्तीत जास्त 3 पण चालतील. 3च्या वर 4 रंग तर कुठल्याच घनावर तुम्हाला मिळणार नाही. तर त्या तिघांची बेरीज करून घ्यायची. यांच्यापासून मिळतंय तुम्हाला एक बाजू रंगलेला घन, यांच्यापासून मिळतंय तुम्हाला 2 बाजू रंगलेले घन, आणि याच्यापासून मिळतंय तुम्हाला 3 बाजू रंगलेले घन. यांची बेरीज करून दिली ती मिळते 98. किंवा दुसरा पर्याय असा आहे की एकूण घन आहे तुमच्याकडे 125, त्यामधून एकही बाजू न रंगलेले घन 27 ला मायनस करा जो इथे आला होता, तरीही तुम्हाला 98 तेच उत्तर मिळेल. डिपेंड करतं की तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. कमीत कमी 2 बाजू रंगलेले घन, कमीत कमी 2 असायला पाहिजे, एक चालणार नाही. जास्तीत जास्त किती पण चालतील, 3 चालतील. तर याच्यापासून मिळेल तुम्हाला 2 बाजू रंगलेले घन, आणि हे तर आहेत तुमचे कॉन्स्टंट 3 बाजू रंगलेले घन. यांची बेरीज करून घेणे आहे. तर क्वेश्चनचा आन्सर तुमचं ड्रॉ, राईट. हे 7 प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवणे आहे. या 7 प्रश्नापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये येण्याची शक्यता आहे, बरं का. कारण यापूर्वी आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर प्रश्न बघण्यात आलेले आहेत. तर थोडंसं प्रॅक्टिससाठी आपण काय करूया, प्रॅक्टिससाठी हा जो घन दिसतोय याला सॉल्व्ह करून बघूया, या घनाला सॉल्व्ह करून बघूया. सर्व 7च्या 7 प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न होता एकूण घनांची संख्या किती. याला काउंट करा किती तुकड्यात केलाय, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 8x8 मध्ये, 8x8 मध्ये आहे. तर एकूण घन किती असायला पाहिजे इथे, तर एकूण घन म्हणजे 8चा घन ते असायला पाहिजे 512. क्वेश्चन नंबर 1, एकूण घनांची संख्या किती, तर ते असायला पाहिजे 512. नंबर 2, एक बाजू रंगलेले घन किती, एक बाजू रंगलेले घन किती. काय होता आपला n-2 त्याचा स्क्वेअर गुणिला 6, n-2 चा स्क्वेअर गुणिला 6 करणे आहे. तर इथून मिळेल तुम्हाला एक बाजू रंगलेले घन, जिथे n ची किंमत काय होईल ती 8. 8 वजा 2,
8 वजा 2 6, 8 वजा 2 6, 6चा वर्ग, 36 गुणिला हा 6, 36 गुणिला 6 म्हणजे 216 घन असे असायला पाहिजे, ज्याची एकच बाजू रंगलेली असेल. राईट. चला क्वेश्चन नंबर 3, दोन बाजू रंगलेले, दोन बाजू रंगलेले घन, दोन बाजू रंगलेले घन, यालाच आपण कन्वर्ट करू n-2 आणि साइन दुने 12. राईट. n-2, यांची किंमत आहे 8, 8 वजा 2 म्हणजे 6 गुणिला 12, 12 सकम 72, 72 असे घन असतील, 72 असे घन असतील ज्यांचे दोन बाजू रंगलेले असतील. राईट. चला क्वेश्चन नंबर 4 वर येऊया की तीन बाजू रंगलेले, तीन बाजू रंगलेले घन किती? तीन बाजू रंगलेले घन डोळे बंद करून 8 ला टिक करून घेणे, कारण फक्त कॉर्नरचेच 1 2 3 4 5 6 7 आणि एक कॉर्नरला तिकडे जो तुम्हाला दिसत नाही, असे फक्त 8च घन असतील ज्यांची तीन बाजू रंगलेले आहेत. तर हा जर प्रश्न पडला तर किती बाय कितीचा पण असो, तुमचं उत्तर असायला पाहिजे 8च. राईट. नंबर 5, नंबर 5, न रंगलेले, एकही बाजू, एकही बाजू, एकही बाजू न रंगलेले, न रंगलेले घन काढायचे आहेत. एकही बाजू न रंगलेले घन. आता तुमच्याकडे तुम्हाला दोन पद्धती सांगितली. एकूण आहे तुमच्याकडे 512, 512 पैकी एक तर 216, 72 आणि 8 यांना वजा करून घ्या. 512, 512 मधून 72 आणि 8 80, 80 आणि 16 296 वजा करा, तुम्हाला उत्तर असं पण मिळेल. 12 मधून 6 गेले 6, एक इथे शिल्लक, एक इथे शिल्लक, 216. तुम्हाला एकतर असं पण मिळेल, किंवा तुम्हाला n-2 याचा घन करा असं पण सांगितलंय, तुम्हाला उत्तर तसं पण मिळेल. डिपेंड करतं की तुम्ही कसं लक्षात ठेवता. n म्हणजे 8, 8 वजा 2 म्हणजे 6, 6चा घन, 6चा घन हा 216 तयार होतो. एकही बाजू न रंगलेले घन हे किती असायला पाहिजे तुमचे? 216. राईट. नंबर 5, नंबर 6 वर येऊया. नंबर 6 वर कमीत कमी एक बाजू रंगलेले, कमीत कमी एक बाजू रंगलेले घन किती असायला पाहिजे? कमीत कमी एक बाजू बोलताय, कमीत कमी एक बोलताय, जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 3 पण चालेल, 4 तर होऊ शकत नाही. बघा, एक बाजू रंगलेले आले तुमचे 216, प्लस दोन बाजू रंगलेले आले तुमचे 72, प्लस 3 बाजू रंगलेले तर 8 आहेतच, म्हणजे 296 असे तयार होतात. 296 ज्यामध्ये कमीत कमी एक बाजू रंगलेली असेल. किंवा तुम्हाला दुसरा पर्याय पण याला सांगितलाय, टोटल 512 आहेत, त्यामधून एकही बाजू न रंगलेले घन मायनस करून घ्या. एकही बाजू न रंगलेले घन आहेत 216, याला मायनस करा तरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. काय तयार होत आहे? 296 तयार होत आहे. उत्तर तेच मिळेल. राईट. क्वेश्चन नंबर 7, कमीत कमी दोन बाजू रंगलेले घन, दोन बाजू रंगलेले घन किती असतील? कमीत कमी दोन बाजू, एक घेता येणार नाही. कमीत कमी दोन बाजू रंगलेले घन, आणि तुम्हाला जास्तीत जास्त 3 बाजू रंगलेले घन पण घेता येतील. तर दोन बाजू रंगलेले घन किती आहेत? 72, प्लस 3 बाजू रंगलेले तर 8च असतील, 72 अधिक 8 80 असे घन असतील ज्याचे कमीत कमी दोन बाजू रंगलेले असतील. राईट. अगदी साधा सोपा सा टॉपिक असतो, आणि यावर तुम्हाला प्रश्न पडण्याची डेफिनेटली शक्यता आहे, डेफिनेटली शक्यता आहे. तर या घनाला, या डाईसला, या क्यूबला, याला सुद्धा तुम्हाला या पद्धतीने सॉल्व करता आलं पाहिजे. राईट. जर थोडीफार अडचण असेल, एकदा पुन्हा रिपीट करून बघा सुरुवातीपासून, तुम्हाला सर्व समजेल. काही न समजण्यासारखं इथे काहीच नाही. एकतर तुम्हाला फॉर्म्युला पण ड्रॉ करून दिलाय मी. फॉर्म्युला असे काही किचकट किंवा लांबलचक नाही आहे, सहज लक्षात ठेवता येईल. किंवा फॉर्म्युल्याशिवाय पण तुम्हाला याला काउंट करता येईल, हरकत नाही. तर डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने याला लक्षात ठेवता. कारण एक गुण देण्याची पूर्णपणे शक्यता आहे. या डाईस अँड क्यूबवर म्हणजे घनावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे. आपण
हा जो प्रश्न घेतला होता 8x8, हा एक सॅम्पल एक्झाम्पल घेतला होता की याच्यापासून जर हे 7 प्रश्न तयार होतील, याच्यापासून हे 7 प्रश्न तयार होतील तर त्याचे आन्सर्स आपल्याला पटापट काढता आले पाहिजे. आय होप तुम्हाला समजला असेलच. तुम्हाला डाईस तर शिकवला होता, तो डाईसचा भाग वेगळा, ज्याला 6 फेसेस असतात, 3 लपलेले असतात, 3 दिसतात, राईट. स्टँडर्ड डाईस कोणता असतो किंवा साधारण जनरल डाईस कसा असतो हे सर्व आपण शिकलोय. त्याचमध्ये याला पण लक्षात ठेवून घ्या की डाईसला जर सारखे तुकडे करण्यात येत असतील आणि त्याला कलर करण्यात येत असेल तर 1 रंग, 2 रंग, 3 रंग असणारे डाईस हे प्रश्न खूपदा विचारण्यात आलेले आहेत, कदाचित समोरही खूपदा विचारण्यात येतील, राईट. आय होप की हा तुम्हाला कळला असेलच. डेफिनेटली कॉपीमध्ये नोट करून ठेवा, याला कॉपीमध्ये नोट करून ठेवा. डेफिनेटली सरळ सेवाच्या परीक्षांमध्ये हा कुठेतरी तुमच्या कामात येईल, राईट. मित्रांनो, लेक्चर इथेच थांबवत आहे आणि पुन्हा जे काही शिल्लक लेक्चर्स आहेत आपल्या ॲपचे ते सुद्धा लवकरच कंप्लीट होऊन जातील. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.